श्री स्वामी समर्थ। आजचा मेनू आहे गरमागरम थंडीच्या दिवसामध्ये कढी आणि भजे। तर म्हणलं चला ही रेसिपी बऱ्याचशा जणाला माहीत असेल, पण प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते। कुणी हिरव्या मिरच्याची, कुणी लाल तिखटाची, म्हणजे कढी पण प्रत्येक साईडला वेगवेगळी बनवली जाते। पण आमच्या मराठवाड्यात आणि आमच्या बीड साईडला जशी बनवली जाते तसंच तुम्हाला दाखवणार आहे। तर आमच्या इकडे ना हिरव्या मिरच्याचीच कढी बनवली जाते। हिरव्या मिरच्या उपलब्ध नसतील तर लाल तिखटाची पण बनवतात, लाल मिरची पावडरची। तर आपण हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर थोडंसं कुटून घेऊ। कढी म्हणलं की कढीपत्ता आला असतो, पण आपण घेतलेला आहे। तर याला आता थोडंसं म्हणजे या कढीला जेवढं लागन त्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि ह्याचा ठेचा बनवून घ्यायचा। तर आमच्या बीड साईडला बनवली जाणारी कढी, प्रत्येक साईड थोडी वेगवेगळी असते, वेगवेगळी बनवली जाते, पण आमच्याकडे अशीच बनवली जाते। आणि हे कच्चाच ठेचा हे आपण दह्यामध्ये टाकून घ्यायचा। ताक उपलब्ध असेल तर तुम्ही ताकाची पण बनवू शकता। आता आपल्याकडं ताक भेटत नाही, गावाकडच्या ठिकाणी भेटतं, पण सिटीमध्ये नाही मिळत ताक। मग घरीच आपलं दह्याचंच ताक बनवायचं आणि त्याची कढी बनवायची। खरं तर थंडीचे दिवस आहेत, मस्त खायला जबरदस्त लागती। नक्कीच करून बघा म्हणजे प्रत्येक जणाला येतच असेल, पण ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी। तर आता याच्यामध्ये आपण 2 चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे। आता दही तुम्हाला सांगते, लावलं मी घरीचं दही बनवलं, लवकर आंबटच होत नव्हतं। मग गरम केलं दूध आणि गरम दूध करून नंतर मुरवणी टाकलं, म्हणजे पटकन दही लागलं। तर आता बेसन पीठ टाकून त्याला गाठी होऊन दिल्या नाही, बेसनाच्या काडीने चांगलं हलवून घेतले। आता द्यायची आपल्याला त्याला मस्त अशी फोडणी कढीला। तर कच्चंच आपण वाटण पण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे। तर तेल टाकल्यानंतर मोहरी टाकली 1 चमचा। मोहरी छान तडतडली की लगेच लसूण टाकला थोडासा कट करून, पुन्हा लगेच जिरे टाकून घेतले याच्यामध्ये। आता हे सगळं मस्त असं फुटतं तोपर्यंत लसूण पण आपला छान लाल होतो। नंतर टाकायचा कढीपत्ता छान तडतडला की हळद टाकून घ्यायची। आता हळद टाकली की लगेच आपलं हे दह्याचं सारण याच्यामध्ये टाकून घ्यायचं, कढी मस्त असं। आणि आता याला आपल्याला जेवढी बनवायची तेवढं पाणी टाकून घ्यायचं। पीठ दही वापरताना आणि पीठ वापरताना जशी जास्त बनवायची जास्त माणसाची, तसं दोन्हीचं प्रमाण जास्त घ्यायचं। तर आता आपण पाणी टाकून घेतले, आपण 2 माणसाचीच बनवणार आहोत। तर मस्त अशी कढी। आणि आता ह्या कढीचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला सांगते, कढीला फोडणी दिली की आमच्या इकडं, म्हणजे बाकीची पद्धत मला नाही माहिती, पण आमच्याकडे काय करतात, कढीला उकळी फुटून देत नाहीत। खळखळ अशी उकळी फुटून द्यायची नाही, कारण की कढी पूर्णपणे वितळली जाते आणि त्याची चव निघून जाते असं पहिल्यापासून म्हणतात। त्याच्यामुळे आम्ही कढीला उकळी फुटून देत नाही, तर अशीच फुगून द्यायची आणि एकसारखं चमच्याने हलवत राहायचं। कढी फोडणी टाकली की बाजूला कुठं जायचंच नाही, कढी पूर्ण तयार होईपर्यंत जास्त काय वेळ लागत नाही कढी व्हायला, हे तर सगळ्यालाच माहिती आहे। मस्त वरतून आणखी कोथिंबीर टाकून घेतली आणि याला आता हलवीत राहायचं मस्त, कढी जोपर्यंत फुगत नाही, वरून फेस आल्यासारखा येत नाही तोपर्यंत। तर त्याच्या आधी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। आणि माझ्या रेसिपी साध्या आणि सोप्या भाषेतल्या असतात, त्याच्यामुळं कमी साहित्यामध्ये आणि रोजच्या आपण जसं बनवतो तेच, असं वेगळं विशेष असं काही नसतं। त्याच्यामुळं नक्कीच आपल्या चॅनलला नक्की सगळ्यांच्या सपोर्टची सबस्क्राईब करा, गरज आहे सबस्क्राईबची तुमच्या। तर बघा असं वरी थोडंसं फेस आल्यासारखं यायला लागलं आहे। आता आपली कढी होत आली म्हणायचं, पण थोडंसं आणखी पूर्ण त्याला फुलेपर्यंत होऊन द्यायची आणि हलवतच राहायचं, हलवणं बंद करायचं नाही। मस्त अशी गरमागरम कढी। आणि पहिली गोष्ट म्हणजे सर्दी जर झाली तर मस्त गरमागरम कढी बनवतात आणि 1 वाटी तरी कढी गरमागरम पिली का नळ तडतड करायचं थांबतं आणि सर्दीला खरं तर फरकच पडतो। सर्दी झाली की आमची तर कढी बनवली जाते, पहिल्यापासूनच असं आहे, सर्दी झाली की गरमागरम कढी बनवली म्हणजे बनवलीच जाते। आणि वर्षभर खरं तर कधीही आवडती कढी खायला, बाजरीची भाकर असो, ज्वारीची भाकर असो, चपाती असो, भात असो, जसं ज्याला आवडतं तसं ते खातेत आणि बनवतेत। तर बघा मस्त पूर्ण फुगलेली आहे आणि आपली कढी तयार आहे। गॅस आपण बंद केला आहे, बघू शकता असा पूर्ण वरून फेस आलेला आहे आणि उकळी पण फोडून दिली नाही मी, हलवतच राहिले, बघू शकता। मस्त जास्त पातळ नाही, जास्त घट नाही। आता आपल्याला बनवायचे त्याच्यासाठी भजे बनवण्यासाठी आपण बेसन पीठ घेतलंय आणि त्याच्यामध्ये 1च मिरची कट केलेली टाकली, कारण की थोडंसं लाल मिरची पावडर पण आपल्याला टाकायचं आहे। आता कढीमध्ये भजे बनवताना ना कांदा वापरणार नाही,
जिरे टाकून घेतले तर बिगर कांद्याचेच हे भजे बनवतात कढीसाठी. आणि आता लाल मिरची पावडर आणखी थोडीशी टाकू, भरपूर अशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं राहिलंय. नंतर शेवटीला टाकलं मी मीठ. तर आता मस्त आपण हे कणिक मळून घेऊ तर भजे बनवण्यासाठी. मस्त गोल गोल असे भजे टाकायचे, कोणत्या आकाराचे टाकायचे असं काहीच नाही, गोल टाका उभे टाका कसे टाकायचे तसे टाका, पण मस्त कढी भजे खरंच नक्कीच बनवा बरं ह्या हिवाळ्यामध्ये. तर आता थोडंसं पाणी घेऊन थोडं थोडं भज्याचं पीठ मळून घ्यायचं आहे. आणि पीठ मळून घेतल्यानंतर ना थोडंसं मुरून द्यायचं. पीठ मुरून दिलं का मस्त असे भजे फुगते, तर निब्बरपणा त्याला येत नाही आणि लवकर कढी आतमध्ये म्हणजे कढी पिली जाते भज्यामध्ये टाकलं की. आता इकडं पीठ आपलं चांगलं भिजेपर्यंत कढईमध्ये तेल टाकून घेतले आणि बघा पीठ पण थोडं 10 मिनटं ठेवलं होतं. नंतर आपण तेल तापले का बघून घ्यायचं. तर मस्त गरम झालेलं आहे. तर आता भजे सोडून घेऊ. तर पहिला भजा सोडताना कोथिंबीर थोडीशी मोठी झाली, तिच्यात आडवी आली, त्याच्यामुळे तो मोठा पडला. नंतर बाकी सगळे सारखे सोडून घेऊ. तर मस्त अशी गरमागरम कढी आणि भजी, जबरदस्त, नादच करायचं नाही, इतकी भारी लागते. प्रत्येकाच्या घरात कढी भजी होतातच मला माहिती आहे, कारण की तुम्ही म्हणता मला डबल आम्हाला सांगती. पण आता मला रेसिपी टाकायचीच होती, बनवायचीच होती, म्हणून म्हणलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया. ह्यो झाऱ्या आणला होता बघा आपण गावाकडच्या जत्रातून. आता ह्यो झाऱ्या ना खरं जर म्हणलं तर असं थोडं छोटं मोठं तळण्यासाठी उपयुक्त नाही आहे. ज्यावेळेस आपण दिवाळीमध्ये चिवडा वगैरे जास्त प्रमाणात बनवतो ना, त्यावेळेस खरंच ह्यो झाऱ्या उपयुक्त आहे, जरा मोठा आहे. तर मस्त आपले भजे आपण छान अशी लालसर तळून घेतली. तर कढी पण एक काचाच्या बाउलमध्ये काढून घेतली आणि हे भजे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. कढी गरम आहे तोपर्यंतच गरम गरम भजे टाकायचे, म्हणजे छान ते मऊ होते, त्याच्यात मुरली जाते पूर्ण कढी, मग आणखी टेस्ट वाढते त्याची. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटती नक्कीच कमेंटमधून सांगा, कारण की कसं आहे बोलण्यामध्ये कुठं चूक होत असेल तर नक्कीच समजून घ्या. आणि अशा साध्या आणि सोप्या भाषेतील रेसिपीसाठी नक्की सबस्क्राईब करा. 3दा सांगितलं आहे मी, त्यामुळं नक्कीच करा. धन्यवाद.